नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. घरी राहा, सेफ राहा. कारण आपलं करिअर अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांची आपल्यावर असणारी जबाबदारी ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि अभ्यास तर होत राहणार आहे. मी ऑनलाईन तास घेतच असतो. त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असेल त्यात मात्र शंका नाही. आणि तो तुम्ही बघत असणार आहात आणि त्याचा सरावही तुम्ही करत आहात. बाळांनो, मागच्या तासाला आपण आल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर कसं करायचं हे बघितलं होतं. आज आपण काय करायचं आहे, हेच आल्डिहाइड तयार कसं करायचं हे आपण पाहायचं आहे. तर पहिला मुद्दा आहे प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. बाळांनो, हे आल्डिहाइड तयार कसं करायचं ह्या मेथड्स आपण बघायचं आहे. फर्स्ट मेथड प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड by oxidation of primary alcohol. Oxidation of primary alcohol. बाळांनो, काय म्हटलं बघा की जी पहिली मेथड आहे, मला आल्डिहाइड तयार करायचं आहे. यामध्ये पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ आल्डिहाइड बाय ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून मला काय मिळवायचं आहे, आल्डिहाइड. ते कसं मिळवायचं, पहिला आपण जनरल रिएक्शन घेऊया. चला, फर्स्ट लुक हियर. R CH2OH, it is a primary alcohol. It is a primary alcohol. When this primary alcohol undergoes oxidation in presence of K2Cr2O7 and dilute H2SO4. Here potassium dichromate means K2Cr2O7 and dilute H2SO4. मग काय केलं बघा, हे प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूट H2SO4. व्हॉट हॅपन, काय होतं बाळांनो बघा इथं. यातला हा जो H, एक H आहे, हा H आणि हा OH निघून जातो. म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. मग राहिलं शिल्लक काय, हा ऑक्सिजन जो आहे, हा ऑक्सिजन या कार्बन जाऊन बॉन्डेड होतो. म्हणजे काय झालं बघा, RCOH. नेम ऑफ द कंपाऊंड इज आल्डिहाइड. नेम ऑफ द कंपाऊंड इज आल्डिहाइड. ही बाळांनो जनरल रिॲक्शन झाली. ही काय झाली, जनरल रिॲक्शन झाली. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. जिथं R आहे त्या R च्या जागी काय करणार आहे, मी मिथिल ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप घेणार आहे. बघा, CH3 CH2OH, याचं नाव आहे इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल. इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल. When ethyl alcohol undergoes oxidation in presence of potassium dichromate and dilute H2SO4. What happen, काय होते बघा इथं, हा H आणि हा OH निघून जातो. म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल H2O. आणि हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन जाऊन कार्बनला अटॅच होतो. म्हणजे काय झालं बघा बाळांनो, CH3COH. द नेम ऑफ द कंपाऊंड इज ऍसेटाल्डिहाइड. ऍसेटाल्डिहाइड. बघा आणखी तर सांगतो बाळांनो, काय म्हटलं बघा, वेन इथिल अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7 and dilute H2SO4, it gives a acetaldehyde. पुन्हा याचं ऑक्सिडेशन केलं, तर काय होतं बाळांनो, द फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड. द फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड means, look here, when ethanol undergoes oxidation it gives acetaldehyde. Acetaldehyde undergoes oxidation, it gives a acetic acid. Do you understand? Yes, you can better understand. बाळांनो, आपण
पहिली मी जर बघितलं, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट अँड H2SO4. इट गिव्स अल्डिहाइड आल्सो कार्बोक्सिलिक ऍसिड. पण दुसरी मेथड अशी आहे, दुसरी मेथड प्रिपरेशन ऑफ aldehyde by dehydrogenation of alcohol. पण ही मेथड सोपी आहे, फक्त लग द्यायचं. पण या मेथडचं वैशिष्ट्य असं की या मेथडनं फक्त अल्डिहाइडच तयार होणार, ऍसिटिक ऍसिड तयार होणार नाही किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होणार नाही. ही मेथड फक्त आणि फक्त अल्डिहाइड तयार करण्यासाठीच वापरली जाते. मग आपण जनरल रिएक्शन बघूया. बघा, वेन वेपर्स ऑफ अल्कोहोल, हे अल्कोहोल आहे बघा. वेन वेपर्स ऑफ अल्कोहोल passed through the heated copper at 573 K, what happened here? Formation of only aldehyde and H2 gas removed away. काय सांगितलं बघा आपण जनरल रिएक्शन. अल्कोहोलच्या वाफा कॉपर मेटल, हीट केलेला कॉपर मेटल त्याच्यावर जर पास केला, टेम्परेचर 573 K, काय होतं तर फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड टेक्स प्लेस. ही म्हणून जनरल रिएक्शन. मात्र इथं फक्त काय सांगितलंय, इथं फक्त अल्डिहाइडच तयार होणार, कारण का इथं Cu आणि टेम्परेचर 573 K आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया बानो. एक्झाम्पल फक्त जिथं R आहे तिथं मी अल्किल ग्रुप घेणार आहे, मिथिल ग्रुप घेऊ शकतो. बघा, CH3 CH2OH when when vapors of ethanol passed through the heated copper and 573 K temperature, what happened here? Formation of acetaldehyde and hydrogen gas is evolved. बघा आपण काय सांगितलं, यामध्ये इथेनॉल वेपर्स, इथेनॉलचे जर वेपर्स जर आपण या उष्ण केलेला कॉपर जो आहे त्याच्यावर पास केलं, त्याचं टेम्परेचर 573 K, तेव्हा काय तयार होणार आहे तर फॉर्मेशन ऑफ ऍसेटाल्डिहाइड आणि हायड्रोजन गॅस हा निघून जाणार आहे. मग तिसरी मेथड काय आहे बघूया, की जेणेकरून आपण अल्डिहाइड बनवता येईल. तिसरी मेथड, थर्ड मेथड, प्रिपरेशन ऑफ aldehyde from hydrocarbon. यामध्ये पण दोन मेथड आहेत. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड तयार करायचं आहे फ्रॉम हायड्रोकार्बन. त्याची पहिली मेथड आहे ओझोनोलायसिस. यामध्ये काय सांगितलं बघा बानो, हियर ओझोनोलायसिस मीन्स ऍडिशन ऑफ ओझोन मॉलिक्यूल टू द अल्किन ऑर अल्काइन. आता बघा काय सांगितले बघा, यामध्ये ओझोनोलायसिस करायचं आहे आणि आपल्याला काय बनवायचं आहे अल्डिहाइड. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेणार आहे. ते एक्झाम्पल बघा कोणतं आहे. समजा ब्यूट CH3CH डबल बॉन्ड CH3. when this but 2ene undergoes ozonolysis in the presence of CH3 or 196 K. what happened? काय होतं बघा की या ब्यूट 2En वरती ओझोनचा अटॅक केला तर काय होतं तर हा जो ऑक्सिजन आहे, जिथं डबल बॉन्ड आहे तिथं अटॅक करतो आणि तो बॉन्ड रिमूव्ह करतो. कसा करतो रिमूव्ह बघा, यामध्ये CH इथे एक ऑक्सिजन CH3 दोन ऑक्सिजन राहिले, इथे एक ऑक्सिजन आला, इथे एक ऑक्सिजन आला. द फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड. आपल्याला काय मिळाला ओझोनाइड मिळाला.
which on hydrolysis with zinc dust and water molecule what happened here? काय होतं बघा, तर पहिल्यांदा यातला जो बॉन्ड ब्रेक होतो, बॉन्ड ब्रेक कसा होतो बघा, इथून एक बॉन्ड ब्रेक होतो आणि इथून एक बॉन्ड ब्रेक होतो. मग इथं काय होतं, तर यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे हा झिंक काय करतो, या ऑक्सिजनला घेऊन जातो, म्हणजे फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्साईड मिळाला, फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्साईड. मग राहिले शिल्लक काय, CH3CHO मीन्स फॉर्मेशन ऑफ CH3CHO, फॉर्मेशन ऑफ ऍसेटाल्डिहाइड, फॉर्मेशन ऑफ ऍसेटाल्डिहाइड टेक्स प्लेस. म्हणजे काय झालं बघा, when but2ene undergoes ozonolysis in presence of chloroform at 196K, formation of ozonide, which on hydrolysis and zinc dust it gives acetaldehyde and zinc oxide. पण चौथी मेथड आपण बघूया. त्या चौथी मेथडचा वापर करून आपण अल्डिहाइड कसं तयार करायचं हे बघूया. त्या मेथडचं नाव आहे हायड्रेशन ऑफ अल्काइन. बघा आपण काय म्हटलं, हायड्रेशन ऑफ अल्काइन. अल्काइनचा फॉर्म्युला माहित आहे, काय फॉर्म्युला आहे, when CH triple bond CH it is a alkyne also called as a ethyne. When ethyne passing through 40% H2SO4 and 1% HgSO4. काय म्हणलं बघा आपण, काय होतं, इथाइन पासिंग थ्रू 40% H2SO4 and 1% HgSO4. काय होतं बघा, यामध्ये एक H इथं येतो आणि हा OH इथं येतो. सो फॉर्मेशन ऑफ विनिल अल्कोहोल टेक्स प्लेस. CHOH डबल बॉन्ड CH3 फॉर्मेट. इथं काय झालं बघा, इथं आपल्याला काय मिळणार आहे, हा H इथं आला म्हणजे CH2 झाला आणि हा OH इथं आला. द नेम ऑफ द कंपाऊंड इज अ फॉर्मेशन ऑफ विनिल अल्कोहोल. बघा परत सांगतो मॅम काय झालं, when ethyne passing through 40% H2SO4 and in presence of 1% HgSO4, the formation of vinyl alcohol. It undergoes tautomerization. What happened here? Tautomerization म्हणजे काय होतं, रिअरेंजमेंट म्हणजे काय होतं बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो H आहे, हा H काय करतो, इथं येतो, म्हणजे इथं CH3 झाला आणि हा बॉन्ड निघून गेला. म्हणजे काय झालं बघा बाळांनो, यामध्ये हे CH3 आणि हे CHO, नेम ऑफ द कंपाऊंड इज ऍसेटाल्डिहाइड. लुक हियर वन्स अगेन, इथाइन passing through 40% H2SO4 in presence of 1% HgSO4, it gives a vinyl alcohol, which in tautomerization it gives a acetaldehyde. Do you understand? Yes, you can better understand. अशाच पद्धतीने बाळांनो आपण हे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ह्या 4 मेथड बघितल्या. उद्या आपण नवीन मेथड बघायचे आहेत. तुम्ही चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब अवश्य करा. काही कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवाव्यात, तुमच्या शंकांचं निरसन केले जाईल आणि उद्या आपण असेच चांगल्या व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.